Hello, dear friends. Welcome back. Science periodic classification of element lesson second lesson. The first point we already uploaded first point Doberan triad on YouTube channel. YouTube channel name is Jadhav Tutorial. Okay. Next Newland's law of octave is the next point from this lesson. Periodic classification of element. त्यातला फर्स्ट जो डोबेरान ट्रायड आहे आपण ऑलरेडी अपलोड केलेले यूट्यूब चॅनलवरती. आता सेकंड आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. आपण याचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. त्याआधी इम्पॉर्टंट जर समजा कोणी तो लेक्चर मिस झाला असेल, कोणी म्हणजे तुम्ही यूट्यूबला जाऊन तो बघू शकता आणि लेक्चर संपत आल्यानंतर जो पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे एक्सप्लेनेशनच्या नंतर मी एक इमेज PDF ची इमेज त्यामध्ये दिलेली, त्याचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही स्टडी करू शकता. याच्यामध्ये सुद्धा इन दिस पॉइंट ऑल्सो हा एक्सप्लेनेशन झाल्यानंतर एक शेवटी तुम्हाला इमेज असेल, त्या इमेजमध्ये याचं PDF दिलेलं असेल, नोट्सचं म्हणजे आपण जे एक्सप्लेन करणार आहे त्याचंच PDF असेल. तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊन मग स्टडी करू शकता. आणि हे जे कीवर्ड्स आहेत छोटे छोटे खूप सिम्पल पॉईंट आहेत, खूप इझी आहे. आणि हा लेसन तुम्हाला खूप वेळा सांगतो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम पार्ट फर्स्ट. जो पार्ट फर्स्ट सायन्स आहे त्याच्यामधला हा जो पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ लेसन आहे हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता जो डोबेरान ट्रायड होता 3 to 4 टाइम रिपीट झालेलं आहे, तो रिपिटेशन झालेलं आहे. त्यामुळं समजा कोणाचा मिस झाला असेल परत यूट्यूब चॅनलवरती डोबेरान ट्रायड पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट यामधला फर्स्ट लेक्चर आपण केलेलं आहे. हा सेकंड लेक्चर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. ॲट द टाइम ऑफ न्यूलँड्स ओनली 56 एलिमेंट्स वे फाउंड. त्या टाइमला फक्त 56 नियर अबाउट 56 एलिमेंटचा शोध लागलेला होता. मग नंतर ही स्टार्टेड, दॅट्स वाय न्यूलँड्स स्टार्टेड फ्रॉम हायड्रोजन. मग ते 56 अमंग द 56 एलिमेंट त्यांनी स्टार्ट केलं फ्रॉम हायड्रोजन अँड एंडेड विथ थोरियम. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर कोरिलेटेड विथ ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मास म्हणजे काय आपण डोबेरान ट्रायड करत त्यावेळेस पण बघितलेलं आहे. तरी पण ॲटॉमिक मास मीन्स सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ॲटॉमिक मास इंडिकेटेड बाय साइन ए. ॲटॉमिक मास मीन्स सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. हे आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. ॲटॉमिक मास मीन्स द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कोरिलेटेड विथ ॲटॉमिक मासेस ओनली. खूप सिंपल आहे. फर्स्ट लक्षात ठेवायचे 56 एलिमेंट वेअर फाउंड ॲट दॅट टाइम. ही स्टार्टेड फ्रॉम हायड्रोजन and ended with thorium. सिंपल आहे. नेक्स्ट वन याचं कोरिलेशन सांगायचं. कोरिलेशन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कोरिलेटेड विथ ॲटॉमिक मासेस. नेक्स्ट and very easy and simple point, he arranged this element from hydrogen to thorium. He arranged this element increasing order means चढता क्रम. जसं आपण स्टेप चढतो खालून वर जातो तसं increasing order of their atomic masses. When he arranged the elements in the increasing order of their atomic masses, then he showed that ते केल्यानंतर त्यांना काय दिसलं माहिती आहे? He arranged the every 8 element shows similar properties to the first element. म्हणजे अरेंजमेंट त्यांनी केल्यानंतर कशी अरेंजमेंट केलेली? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. अरेंजमेंट केल्यानंतर हा त्याचा लॉ आहे. हे न्यूलँड्सने जो एक्सप्लेन केलेले लॉ, when he arranged the elements in the increasing order of their atomic masses, every 8 element shows similar property to the first one. म्हणजे 8 एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टी कोणाशी सिमिलर आहेत, इक्वल आहेत.
8th वन सी, म्हणजे 8 आणि फर्स्ट हे जे एलिमेंट आहेत त्यांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मग ते कसं आहे ते अरेंजमेंट त्यांनी कशी केलेली आहे ते पुढे मी सांगणार आहे. अरेंजमेंट म्हणजे प्रॉपर्टी एक्झाम. आणि एक महत्वाचं, हे 1 to 20 एलिमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्यासाठी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, हाऊ टू रिमेंबर 1 to 20 एलिमेंट इन अ सिक्वेन्स. आणि नेक्स्ट त्याच्यानंतर पण आता ते तरी इम्पॉर्टंट आहे, 1 to 20 एलिमेंट लिहायचे. पण जेव्हा न्यूलँड्सने अरेंजमेंट केलेले एलिमेंट्स इन पिरियडिक टेबल त्यांनी छोटासा बनवलेले, त्यामध्ये नोबेल गॅसेस फाइंड आउट झालेले नव्हते. ओके, तर मग नोबेल गॅसेस सोडून आपण 20 एलिमेंट्स लिहू शकतो. पण कसे लिहायचे? 7. आणि ही जी एलिमेंट्स आहे अकॉर्डिंग टू एलिमेंट्स अरेंजमेंट केली, पण ते कशा पद्धतीने लाईक म्युझिकल नोट्स. म्युझिकल नोट्स मध्ये आपण मराठीमध्ये कसं लिहितो? सा रे ग म प द नि सा. सेम मॅनर त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. फर्स्ट वन हायड्रोजन पासून स्टार्टिंग केलेली. कुठे 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 कुठे? हायड्रोजन पासून स्टार्टिंग केलेले. ली बे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एलिमेंट इथे. 8 एलिमेंटच्या प्रॉपर्टी त्याच्याशी सिमिलर असतात. आता ह्याच्यामध्ये आपण इथं हेलियम नाही लिहिला आणि त्याच्यानंतर इथं Ni पण नाही लिहिणार आहे. आता ली बे बक नो फ ने ना मग अल सी पे सन कलर अर्थ किया क्या. आता मी फक्त इथपर्यंतच लिहिलेले आहे अप टू कॅल्शियम, कारण की हा रूल ना अप टू कॅल्शियम पर्यंतच अप्लिकेबल आहे, त्याच्या पुढे हा रूल अप्लिकेबल नाहीये. फर्स्ट हाऊ मेनी एलिमेंट्स, ह्या पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला नोबेल गॅसेस दिसणार नाहीयेत, कारण की त्या टाइमला नोबेल गॅसेसचा शोध लागलेला नव्हता. त्याच्यानंतर क्रोमियम, टिटॅनियम, मॅग्नीज वगैरे आहेत, पण ते मी इथे लिहिणार नाही. प्रॉपर्टीज कशा असतात? हायड्रोजन shows similar property to the fluorine shows similar property with chlorine, lithium shows similar property to the sodium. आता हे कसं आहे पहा, आता इथून जर चेक केलं 8 एलिमेंट, 8 हा 8 नंबरचा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 element shows similar property to the first one, 8 element shows similar property to the first one, 8 element shows similar property to the first one. इथून जर आपण काउंटिंग केली तर इथपर्यंत आल्यानंतर तो 8 एलिमेंट होतो. त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे, फर्स्ट अँड 8 मीन्स त्याच्या नावातच आहे ऑक्टा. ऑक्टा मीन्स 8. ऑक्टा मीन्स 8 elements shows property to the first one. एवढी स्टेप. नेक्स्ट पण डिमेरिट्स मी पहिल्यांदा सांगितल्यासारखं, the Newlands arrange elements only up to calcium. This rule applicable up to calcium. Calcium is atomic number of calcium is 20. ते नंतर तुम्हाला समजेल, पण तिथपर्यंतच हा रूल अप्लिकेबल होता. त्याच्या पुढे हे अरेंजमेंट एवढी 8 एलिमेंट not shows similar property to the first one. After calcium, no space for newly discovered element. नवीन एलिमेंटचा जो शोध लागलेला आहे त्यांना ठेवण्यासाठी त्यामध्ये प्लेस नव्हता. इज नो स्पेस फॉर न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. नवीन एलिमेंट जर डिस्कवर झाला पण त्याला कुठे ठेवायचं असं त्यांनी स्पेस, वॅकंट स्पेस सुद्धा नव्हता ठेवला. अँड ही केप्ट 2 एलिमेंट्स ॲट सेम प्लेसेस. कोबाल्ट अँड निकेल, त्याचा ॲटॉमिक मास नंबर त्यांना डिटेक्ट नाही झाला, त्यामुळे त्याने कोबाल्ट आणि निकेल एकाच कॉलम मध्ये ठेवले. तर सेपरेट ठेवायला पाहिजे ॲटॉमिक मास नंबर नुसार, तर त्याने कोबाल्ट आणि निकेल एकाच कॉलम मध्ये ठेवला. दॅट इज ऑल्सो ड्रॉबॅक्स. थर्ड ड्रॉबॅक्स, अँड प्लेस मेटल अलॉंग विथ हॅलोजन. मेटल अलॉंग विथ हॅलोजन. कोबाल्ट आणि निकेल ज्या रो मध्ये आहे तिथे वरती हॅलोजन आहे, हॅलोजनच्याच कॉलम मध्ये त्यांनी कोबाल्ट आणि निकेलला ठेवलं. एक्झाम्पल म्हणून हे तुम्ही सांगू शकता, प्लेस्ड metal along with halogen. Next, placed metal with non-metal. metal with non-metal हे सुद्धा त्याने मेटलचा कॉलम आहे वर आणि खाली नॉन-मेटल, मेटल नॉन-मेटल सगळे एकाच कॉलम मध्ये ठेवलं. म्हणून हा सुद्धा डिमेरिट्स आहे. अशा पद्धतीने न्यूलँड्सचे डिमेरिट्स आहेत. खूप इझी आहे. न्यूलँड्सचे डिमेरिट तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे 2 पॉइंट तर सेम आहे. प्लेस्ड मेटल अलॉंग विथ हॅलोजेनिक, नॉन मेटलिक असे 2 सेपरेट पॉइंट.
कोबाल्ट आणि निकेलचं एक्झाम्पल इथं पण आहे. कोबाल्ट आणि निकेल त्याने एकाच कॉलम मध्ये ठेवलेले म्हणून तिथं कोबाल्ट आणि निकेल इन सेम प्लेस. कोबाल्ट आणि निकेल सेपरेट पाहिजे, कोबाल्ट एका कॉलम मध्ये निकेल एका कॉलम, त्यांनी तसं केलेलं नाहीये. आणि दिस रूल अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. कॅल्शियमच्या नंतर हा रूल लागू होत नाहीये. हा पॉइंट एवढाच आहे, सिंपल पॉइंट आहे. आता हा झाल्यानंतर तुम्हाला याचं इमेज दिलेलं आहे, त्यामुळे हा लास्टला तो इमेजचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला हे इझी जाईल. म्हणजे स्टडी करण्यासाठी जे मी पॉइंट्स एक्सप्लेन केले तेच पॉइंट्स तिथं आहेत.